महाडचे आमदार भरतशेठ गोगावलेंच्या दहशतीला कंटाळून आपण आपल्या कुटुंबासह 6 जून 2024 रोजी आमदारांच्या घरासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा पिंपळवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच कल्पेश पांगारे यांनी महाड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून दिला आहे। यावेळी कल्पेश पांगारे यांनी सांगितले की ग्रामसभेत पिंपळवाडी ग्रामपंचायतीमधील बेकायदेशीर कारभार चव्हाट्यावर आणल्याने त्याचा राग मनात धरून 30 एप्रिल 2023 रोजी मला व माझ्या कुटुंबियांना गंभीररित्या मारहाण केली। या संदर्भात पोलिसात तक्रार केल्याने त्याचा राग मनात धरून गावातील त्यांचे हितसंबंधातील लोकांना हाताशी धरून दमदाटी करून उपसरपंच पदाचा राजीनामा दे अन्यथा बघून घेऊ अशी दमदाटी केल्याचे सांगितले। आपण या देशाचे स्वतंत्र नागरिक असून कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा अधिकार आहे, मात्र आपल्याला होत असलेल्या दमदाटीनंतर या राज्यात लोकशाही जिवंत आहे का असा सवाल त्यांनी केला आहे। या दहशतीखाली जगण्याची सवय नसून शासन जर माझे संरक्षण करत नसेल तर मला इच्छा मरणाची परवानगी द्यावी अशी मागणी भारताचे राष्ट्रपती यांना केली असल्याचे पांगारे यांनी सांगितले। आपल्या आजोबांपासून गोगावले व पांगारे कुटुंबियांचा वाद असून आपल्या वडिलांनाही अशाच प्रकारे धमकावले जात होते असे कल्पेश पांगारे यांनी यावेळी सांगितले आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।